मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निष्ठा ही सध्या आता विषय चेष्टेचा आहे। राजकीय वृक्ष जे आहेत त्याच्यावरनं निष्ठा बाजूला ठेवून आपल्या लालसीपोटी म्हणा किंवा द्वेषापोटी म्हणा किंवा स्वार्थासाठी कोणता राजकीय पक्षही कधी तिथून उडेल आणि दुसऱ्या कोणत्या वृक्षावर जाऊन बसेल हे काहीच सांगता येणार नाही। पण तरी देखील आजच्या या सुडाच्या म्हणा किंवा महत्वाकांक्षी राजकारणात असे अनेक आहेत की आजही निष्ठा हे नाव राखून आहेत आणि त्यापैकी ठाकरे गटाची काही मंडळी आहे। नमस्कार, मी अमित जोशी, वृत्त दिनांक डिजिटलच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर हलका फुलका विषय घेऊन आलोय। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन व्यक्ती असे आहेत की ठाकरे गटाला किती मोडता येईल, किती वाकवता येईल यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत असतात। त्यांचे प्रयत्न असतात की या ठाकरे गटाचे जास्तीत जास्त पदाधिकारी, नेते, आमदार, खासदार यांना अस्वस्थ कसं करायचं किंवा त्यांना आपल्याकडे कसं घ्यायचं, दिवस रात्र त्यांचा हाच विषय असतो। आणि जर तुम्ही बघाल तर अनेक सोशल मीडियावरील छोट्या मोठ्या वृत्तवाहिन्या असू दे किंवा वृत्तवाहिन्या असू दे, काही वृत्तपत्र असू दे, त्यांच्या जर तुम्ही बातम्या ऐकाल तर दर आठवड्याला उद्धव ठाकरे यांना धक्का, उद्धव ठाकरे यांना दणका, उद्धव ठाकरे यांना हादरा, काही ना काही चालू असतं। कोण ना कोण पदाधिकारी महाराष्ट्राच्या विविध भागातून उठतो, कधी भाजपमध्ये जातो, कधी शिंदेच्या शिवसेनेत जातो। पण अभिमानाने म्हणा, एक अभिमानाची गोष्ट उद्धव ठाकरेंसाठी आहे म्हणा किंवा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आहे की आजही त्यांच्याकडे काही निष्ठावान आहे आणि त्या निष्ठावान जे मंडळी आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांचे मनसुबे म्हणा किंवा त्यांचा पॉवर गेम उलथून लावला। आता तो कसा तो पहा। आजची स्थिती तुम्ही राजकारणात बघाल तर आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था इथे जास्ती मक्तेदारी कोणाची आहे तर भाजपची, म्हणजे महायुतीची आहे, भाजपची आहे, शिंदेची आहे, राष्ट्रवादीची आहे। त्या मनाने ठाकरेंची शिवसेना असू दे, पवारांची राष्ट्रवादी असू दे किंवा काँग्रेस होते ते कुठे कमी पडलेले आहेत। पण खासदारकीच्या बाबतीत मात्र 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले आणि ती सर्वात मोठी जमेची बाजू आहे। आता ठाकरेंकडे 9 खासदार आहेत। या खासदारांना फोडण्याचं षडयंत्र गेल्या 3 ते 4 महिन्यापासून एकनाथ शिंदे हे करत आहेत। एकनाथ शिंदेची सवय आहे, ते साम दाम दंडभेद सगळ्याचा वापर करतात। तुम्हाला निधी पाहिजे निधी दिला, तुम्हाला पैसे पाहिजे पैसे दिले। त्यामुळे साहजिकच एखादा खासदार असतो किंवा आमदार असतो त्याला जर 50 कोटी 100 कोटी मिळणार असतील, त्याची कामं होणार असतील, मतदारसंघामध्ये तो कामं करू शकणार असेल, त्याच्या फायली जर आता वेगळ्या होत असतील आणि त्याला जर भरपूर पैसा मिळत असेल तर तो कशाला उद्धव ठाकरेंसोबत राहणार, तो महायुती सोबत निघून जाणार। हे डोळ्यासमोर ठेवून शिंदेनी असा डाव आखला की जे 9 खासदार आहेत ठाकरेंचे त्यापैकी 6 खासदार फोडायचे आणि आपलं संख्याबळ वाढवायचं। त्यासाठी त्यांनी खासदारांना असं सांगितलं की बाबा तुम्ही जर 6 जण आमच्या सोबत आला तर आपल्याला आणखीन एक केंद्रात मंत्रीपद मिळेल, ते तुमच्या 6 जणांपैकी एकाला देऊ, तुम्हाला काय 50 कोटी 100 कोटी जे आहे ते आम्ही तुम्हाला देऊ, तुमची कामं करू। आणि त्यामुळे काही खासदार हळूहळू गळाला लागत होते। पण शेवटी असं आहे की 1/3 म्हणजेच किमान 6 खासदार फुटणं गरजेचं आहे, कारण 6 खासदार फुटले तरच तिथे पक्षांतर बंदीचा प्रश्न येत नाही आणि हे 6 जण सही सलामत शिंदेसोबत जाऊ शकतात। त्यापैकी काही त्यांच्या गळाला देखील लागले। म्हटलं सध्या 4 ते 5 म्हणजे माझ्या हिशोबाने 5 खासदार असे आहेत की ज्यांनी आपली निष्ठा आजही उद्धव ठाकरेंसोबत ठेवली आणि त्यामुळे गेल्या 3-4 महिन्यापासून जे मनसुबे, जो गेम एकनाथ शिंदेने आखला होता त्याला कुठेतरी रोखण्यात यश आलेलं आहे। आणि ते 5 जण जर कोण आहेत तर सर्वात पहिली मुंबईतले अरविंद सावंत, दुसरे अनिल देसाई, तिसरे ओमराजे निंबाळकर, चौथे शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे आणि 5वे संजय देशमुख। त्यापैकी जे पहिले 3 आहेत त्यांनी अगदी क्लिअरली सांगितलंय की आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार, त्यांची साथ सोडणार नाही। त्यात भाऊसाहेब वाघचौरे आणि 5वे संजय देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही किंवा ते जाऊन एकनाथ शिंदेच्या कोणत्याही सहकार्याला भेटले नाहीत, गुप्त चर्चा त्यांनी केलेली नाही। त्यामुळे सध्या तरी हे 5 जण आहेत। या 5 जणांमुळे एकनाथ शिंदे यांचे मनसुबे पूर्ण होऊ शकलेले नाही। त्यांचा जो पॉवर गेम होता तो कुठेतरी अडलाय, घोडं कुठेतरी अडलंय। कारण हे 5 जण आजही उद्धव ठाकरेंसोबत असल्याने आता फोडू शकतात शिंदे फक्त 4 जण। आता मिळालेल्या माहितीनुसार हे 4ही जण आहेत, त्याच्यात मग संजय पाटील असू दे किंवा नागेश पाटील अष्टेकर असू दे
किंवा नाशिकचे जे आहेत वाझे ते असू दे, एक तर त्यांनी शिंदेची गुप्त बैठक घेतली आहे की शिंदेचे मोठे सहकारी जे आहेत त्यांच्याशी गुप्त बैठका घेऊन त्यांनी चर्चा केली आहे. दुसरे जाधव म्हणून आहेत, त्यांनी तर स्पष्ट सांगितलंय की मी आज उद्धव ठाकरेंसोबत आहे, उद्या मी कुठे असेल काय असेल काहीच सांगता येत नाही, म्हणजे ते कधी जाऊ शकतात. पण शेवटी हे जे 5 जण आहेत म्हणजे हम 5 ही जी मूठ आहे उद्धव ठाकरेंची ती स्ट्रॉंग असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना बळ मिळालेलं नाही ठाकरेंची शिवसेना फोडण्यात. त्यामुळे असं म्हणावं लागेल की ठीक आहे, निष्ठा आज विकली गेलेली आहे, कोण निष्ठेवर राहत नाही. महत्वाकांक्षी राजकारणी आहेत, त्यांना पैसा पाहिजे, सत्ता पाहिजे, त्यामुळे ते इथून तिथे उड्या मारत असतात. पण सध्या तरी उद्धव ठाकरे यांचा रथ जर कोणी घेतला असेल सोबत तर हे 5 खासदार आहेत. कारण जर हे 5 खासदारांपैकी 2 खासदार जरी फुटले असते तरी 6चा एक गट तयार झाला असता आणि त्याचा फायदा हा एकनाथ शिंदेना आणि नुकसान हे मोठं उद्धव ठाकरेंना झालं असतं. कारण खासदार आहेत, शेवटी ते नुकसान होतं. पण हे 5 जण जे आहेत ते आजही उद्धव ठाकरेंसोबत, मी म्हणतोय आजही उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे आहे. त्यामुळे भाजप महायुती म्हणा किंवा शिंदेचे जे मनसुबे होते की 1/3 म्हणजे 6 खासदार फोडायचे आणि उद्धव ठाकरे यांना मोठा दणका द्यायचा, त्यात ते आज तरी यशस्वी ठरलेले नाहीत, अपयशी ठरलेले आहेत. आणि त्याला कारण हे फक्त 5 खासदार आहेत जे आजही उद्धव ठाकरे, ठाकरेंची शिवसेना आणि मातोश्री यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत आणि सांगतायत की आमची निष्ठा ही उद्धव ठाकरेंसोबत आहे. तूर्त एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.